विटा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी। खानापूर तालुक्यातील पळशी येथे बेकायदेशीर शस्त्र विक्रीसाठी आलेल्या इसमास अटक। दिनांक 30 एप्रिल 2024 रोजी माननीय पोलीस अधीक्षक सो सांगली यांनी अवैध शस्त्र अग्निस्त्रे बाळगणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते। त्या अनुषंगाने विटा पोलीस स्टेशनचे अधिकारी खानापूर येथे पेट्रोलिंग करत असताना त्यांना त्यांच्या खबऱ्यामार्फत बेकायदेशीर शस्त्र विक्रीसाठी एक इसम येणार असल्याबाबत माहिती मिळाली। त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विटा पोलीस स्टेशनचे अधिकारी श्रीमती जयश्री वाघमोडे, श्री महादेव शिंदे, सूर्यकांत साळुंके, पांडुरंग मोहिते, नीरज बारापात्रे या अधिकाऱ्यांनी पळशी येथील महादेव मंदिराजवळ सापळा रचून आरोपी राजकुमार पांडुरंग पाटोळे 28 वर्ष, राहणार नागोळे, तालुका कवठेमहांकाळ, जिल्हा सांगली याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्याकडे 75,000 रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल, 2 जिवंत राऊंड गोळी असा 76,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। मागील महिन्यामध्ये 2 वेगवेगळ्या घटनेमध्ये याच भागामध्ये बेकायदेशीर गुटखा वाहतूक करणाऱ्या 2 इसमांना अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात विटा पोलिसांना यश आलं होतं। विटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे साहेब व त्यांच्या टीमचे आमच्या TZ न्यूजच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन।